Hi students, in last lecture we have completed our first topic units and measurement. We have taken some JUnit examples depending upon first topic units and measurement. Also we have completed all the theory points in that topic. Now in today's lecture we are going to start our second topic, which is vectors. Okay, the topic name is vectors. As per the reference book, the name is vectors. As per the textbook name, the name is mathematical methods, and as per the NCERT, this content comes in the topic motion in 2 dimensions. Okay, vectors is the name of the topic from reference book. Second, I have told you mathematical methods. It is the name of the topic, this topic from our textbook. Okay, and from NCERT, this topic comes in the content motion in 2 dimensions. Okay, now we are going to study what are the scalars and vectors, and different type of vector operations are there in this topic. This topic is also very important topic. So see here, we have to first know there are 2 types of physical quantities, 2 types of physical quantities which are scalars and vectors. First is scalar and second type is vectors. Okay, there are 2 types of physical quantities. First is scalars and second is vectors. Okay, see what is a scalar physical quantity. The physical quantity which is having only magnitude, the physical quantity which is having only magnitude is called as the scalar. And what is a vector? The physical quantity having both magnitude and direction. Physical quantity having both magnitude and direction is called as a vector quantity. ओके, स्केलर कुणाला म्हणायचं तर ज्या फिजिकल क्वांटिटीला फक्त काय आहे, मॅग्निट्यूड आहे आणि डायरेक्शन नाही, अशा फिजिकल क्वांटिटीला म्हणायचं स्केलर क्वांटिटी. आणि वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय असेल बघा, तर ज्या फिजिकल क्वांटिटीला मॅग्निट्यूड सुद्धा आहे आणि डायरेक्शन सुद्धा आहे, अशा फिजिकल क्वांटिटीला आपण काय म्हणू शकतो, वेक्टर असं म्हणू शकतो. बघा फर्स्ट काय सांगितलं, स्केलर म्हणजे काय, ज्या फिजिकल क्वांटिटीला फक्त काय आहे, मॅग्निट्यूड आहे. याचं एक्झाम्पल आपण घेऊयात. याचं एक्झाम्पल असेल मास. ओके, मास ही फिजिकल क्वांटिटी जी आहे, सपोज आपण शुगर मेजर केली, शुगर किती आहे, 5 kg आहे सपोज, तर ते 5 kg त्याचं काय आहे, मॅग्निट्यूड आहे. असं आहे का की 5 kgला काही डायरेक्शन आहे, नाही, 5 kg हे फक्त काय आहे, मॅग्निट्यूड आहे. म्हणजे मास ही फिजिकल क्वांटिटी अशी आहे जिला फक्त काय आहे, मॅग्निट्यूड आहे. तिला डायरेक्शन असणार आहे का, या साईडला मास आहे त्या साईडला मास आहे असं असेल का, नाही. म्हणजे मासला डायरेक्शन नाही, तिला फक्त काय आहे, मॅग्निट्यूड आहे. अशाच प्रकारे आणखीन आपण काय एक्झाम्पल सांगू शकतो, टाईम. बघा आता किती वाजलेत असं विचारलं तर आपण काय सांगणार, टाईम किती आहे तो सांगणार, 10 वाजलेत 9 वाजलेत, जे काही टाईम आहे तो सांगणार आहे. असं सांगणार आहे का की ह्या डायरेक्शनमध्ये इतके वाजलेत, असं नाही ना. म्हणजे टाईम जो आहे त्याला डायरेक्शन असेल का, नाही. टाईमला सुद्धा काय आहे, फक्त मॅग्निट्यूड आहे. त्यानंतर टेम्परेचर. बघा टेम्परेचर, आता टेम्परेचर किती आहे, सपोज आहे 40 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर आहे. मग टेम्परेचर ही व्हॅल्यू जी आहे ती फक्त आपण व्हॅल्यू सांगतो ना, म्हणजे फक्त काय सांगतो, मॅग्निट्यूड सांगतो, बरोबर. असं सांगतो का की ह्या डायरेक्शनमध्ये एवढं टेम्परेचर आहे, नाही. म्हणजे टेम्परेचर ही कसली क्वांटिटी आहे, तर स्केलर क्वांटिटी आहे, कारण तिला फक्त काय आहे, तर मॅग्निट्यूड आहे. समजलं. म्हणजे स्केलर हे कसं रिप्रेझेंट केलं जाईल, तर फक्त
फक्त मॅग्निट्यूडनं रिप्रेझेंट केलं जाईल. स्केलर क्वांटिटीला कोणत्याही प्रकारची डायरेक्शन असत नाही. मग स्केलर रिप्रेझेंट करण्यासाठी कशाचा यूज केला जातो, तर बघा स्केलर रिप्रेझेंट करण्यासाठी आपण कशाचा यूज करतो बघा. तर सपोज इथे मास आहे. मास ही कसली क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी आहे. मास रिप्रेझेंट करायचं आहे. एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं मास किंवा शुगरचं मास आपण काय घेतोय, सपोज 5 kg, बरोबर. त्यानंतर लेंथ मेजर करायची आहे. लेंथ ही सपोज असेल 10 मीटर. त्यानंतर नेक्स्ट असेल सपोज टेम्परेचर आपल्याला रिप्रेझेंट करायचं असेल तर टेम्परेचर आहे सपोज 20 डिग्री सेल्सिअस. म्हणजे इथे हे क्वांटिटीज कशा आहेत, स्केलर आहेत. लेंथ, मास आणि टेम्परेचर. टाईम, सपोज मी इथे टाईम लिहिला. टाईम किती असेल, 2 सेकंद हा टाईम आहे. म्हणजे या प्रत्येक क्वांटिटी कशा आहेत, स्केलर आहेत, कारण यांना डायरेक्शन नाही. मग याच्यामध्ये स्केलर क्वांटिटी रिप्रेझेंट करताना लक्षात काय ठेवायचं बघा. स्केलर क्वांटिटीचं पहिल्यांदा आपल्याला काय लिहायचं आहे, मॅग्निट्यूड. आणि मॅग्निट्यूड लिहून झाल्यानंतर आपल्याला त्या क्वांटिटीचं काय लिहायचं आहे, युनिट लिहायचं आहे. म्हणजेच स्केलर कसा रिप्रेझेंट केला जाईल, तर सिम्पली काय करायचं, मॅग्निट्यूड लिहायचं आहे. आणि मॅग्निट्यूडच्या पुढे आपल्याला त्या फिजिकल क्वांटिटीचं SI युनिट किंवा कोणतंही CGS युनिट असेल, कोणत्याही सिस्टीममधलं युनिट. म्हणजे स्केलर कसा रिप्रेझेंट केला जाईल, तर विथ मॅग्निट्यूड अँड इट्स प्रॉपर युनिट. मॅग्निट्यूड आणि युनिट या दोन क्वांटिटीजनं काय रिप्रेझेंट केलं जाईल, स्केलर फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंट केली जाईल. ओके, व्हॉट इज अ स्केलर, द फिजिकल क्वांटिटी विच इज हॅव्हिंग ओनली मॅग्निट्यूड, इट इज नॉट हॅव्हिंग डायरेक्शन. such physical quantities are called as the scalar physical quantities. Examples of the scalar quantities are length, mass, time, temperature. These are the scalar quantities. Okay, and the scalar can be represented by simply representing its magnitude and a proper unit. Okay, now the second type of a physical quantity is a vector. Okay, it is a vector. See, first quantity we have seen, it is a scalar. Now second type of physical quantity is vector. What is a vector? It is opposite to that of the scalar. Vector is having both magnitude and direction. The physical quantity which is having both magnitude and direction is called as the vector physical quantity. म्हणजे ज्या फिजिकल क्वांटिटीला रिप्रेझेंट करण्यासाठी मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन हे दोन्ही पण नेसेसरी आहेत, अशा फिजिकल क्वांटिटीला काय म्हटलं जाईल, तर वेक्टर फिजिकल क्वांटिटी असं म्हटलं जाईल. ओके, इट इज हॅव्हिंग बोथ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. It is having both magnitude and direction. So, examples of such physical quantities are displacement. Then we can say another example is force. Next is velocity. These are the examples of a vector. Okay, displacement of a physical quantity, त्यानंतर वेलॉसिटी ऑफ अ फिजिकल क्वांटिटी, त्यानंतर फोर्स, हे जे आहे हे सगळ्या कशा आहेत, तर वेक्टर क्वांटिटीज आहेत. म्हणजेच काय, त्यांना रिप्रेझेंट करण्यासाठी मॅग्निट्यूडसुद्धा पाहिजे आणि डायरेक्शनसुद्धा पाहिजे. सपोज बघा, P ही एक पोझिशन आहे, सेकंड पोझिशन आहे Q. ओके, आणि एखादा पार्टिकल P पासून Q पर्यंत असा डिस्प्लेस झाला. If a particle moves from P to Q, ओके, कुठून कुठे गेला तो, P या पोझिशन पासून Q या पोझिशन पर्यंत गेला. म्हणजे त्याची स्टार्टिंग पोझिशन कोणती आहे, P, आणि एंडिंग पोझिशन कोणती आहे, Q. बघा, स्टार्ट कुठून झाली, P पासून झाली, एंड कुठे झाला, Q ला एंड झाला. म्हणजे हा जो ॲरो रिप्रेझेंट केलेला आहे हा काय दाखवतो, तर पार्टिकलची डिस्प्लेसमेंट दाखवतो. मग डिस्प्लेसमेंट कशी रिप्रेझेंट केली जाईल, तर P
क्यू बार, पी क्यू आणि त्याच्यावर काय लिहिला जाईल, ॲरो दाखवला जाईल. आता व्हेक्टर क्वांटिटी जी असतात त्या कशा रिप्रेझेंट करायच्या, तर त्यांच्या इथं डोक्यावर काय लिहायचा असतो, ॲरो लिहायचा असतो. बरोबर, ॲरो रिप्रेझेंट केला जाईल ऑन द टॉप ऑफ द सिम्बॉल ऑफ द फिजिकल क्वांटिटी. सपोज आपल्याला व्हेलॉसिटी वेक्टर रिप्रेझेंट करायचा आहे, तर तो कसा लिहायचा मग, व्ही बार. त्यानंतर फोर्स वेक्टर रिप्रेझेंट करायचा आहे, तो कसा लिहायचा, तर एफ बार. अशा पद्धतीनं वेक्टर रिप्रेझेंट केला जाईल. म्हणजे ॲरो जो आहे त्या सिम्बॉलच्या टॉपला ॲरो इंडिकेट केला जाईल, जो काय दाखवेल, त्याची डायरेक्शन दाखवेल. आता इथे लक्षात ठेवायचं, सपोज पार्टिकल हा कुठून कुठे गेला, पी पासून क्यू पर्यंत गेला. मग या कंडिशनमध्ये पार्टिकलची जी डिस्प्लेसमेंट झालेली आहे ती कशी रिप्रेझेंट केली जाईल, तर पी क्यू बार. पी क्यू बारवरून आपल्याला काय समजतं बघा, ह्या ॲरोची ही टेल जी आहे ती काय रिप्रेझेंट करते, हा ॲरो आहे, ॲरोची टेल काय रिप्रेझेंट करेल, की मोशन कुठून स्टार्ट झालं म्हणजे स्टार्टिंग पॉईंट, आणि ॲरोचं जे हे इनिशियल पॉईंट आहे तो काय इंडिकेट करेल, तर तिथं एंड पॉईंट असेल, कशाचा, डिस्प्लेसमेंटचा एंड पॉईंट असेल. म्हणजे ही आहे ॲरोची टेल आणि हे आहे ॲरोचं हेड. बघा, ह्याला काय म्हणायचं, टेल असं म्हणायचं, आणि हे जे आहे याला काय म्हणायचं, हेड. ओके, हे आहे ॲरोचं हेड आणि हे ॲरोची काय आहे, टेल आहे. म्हणजे टेल काय रिप्रेझेंट करते, की मोशन स्टार्ट कुठून झालं, आणि हेड रिप्रेझेंट काय करतं, मोशन एंड कुठे झालं. हे लक्षात ठेवा. काय सांगितलं मी, ॲरोची टेल इंडिकेट काय करते, मोशन स्टार्ट कुठून झालेलं आहे, आणि ॲरोचं हेड काय इंडिकेट करतं, तर मोशन एंड कुठं झालेलं आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या. दिस इज द स्टार्टिंग पॉईंट विच इज इंडिकेटेड बाय टेल ऑफ द ॲरो, and this is the ending point which is indicated by head of the arrow. आलं लक्षात सगळ्यांच्या. आणि वेक्टर कसा लिहिला जाईल, पी क्यू बार. याच्यावरून काय समजतं, पी क्यू बार आहे याचा अर्थ मोशन स्टार्ट कुठून झाला असेल, तर पी पासून झालं, आणि क्यू नंतर येतो ना, म्हणजे मोशन एंड कुठं झालं असेल, तर क्यूला एंड झालेला असेल. आता सपोज मी याच्याऐवजी क्यू आणि पी असं लिहिलं, आणि मोशन कुठून कुठे आहे बघा, क्यू टू पी. आता याच्या आधीचं जे एक्झाम्पल होतं त्याच्यामध्ये मोशन पी पासून क्यू पर्यंत होतं. आता इथे या एक्झाम्पलमध्ये मोशन कुठून कुठे आहे बघा, क्यू पासून पी पर्यंत. म्हणजे या कंडिशनमध्ये क्यू म्हणजे काय आहे, तर टेल आहे, आणि पी म्हणजे काय आहे, तर हेड आहे. बरोबर, म्हणजे टेल म्हणजे काय इंडिकेट करतो, स्टार्टिंग पॉईंट, आणि हेड काय इंडिकेट करतो, एंडिंग पॉईंट. म्हणजे मोशन स्टार्ट कुठून कुठे झालं, तर क्यू पासून स्टार्ट झालं आणि पीला एंड झालं. म्हणजे इथे हा वेक्टर लिहिताना कसा लिहिला जाईल, तर क्यू पी बार. वेक्टर कसा रिप्रेझेंट केला जाईल, क्यू पी बार. आणि जर याच्या आधीच्या एक्झाम्पलप्रमाणे इथे पी आहे, इथं क्यू आहे, तर हा वेक्टर कसा रिप्रेझेंट करायचा, पी क्यू बार. आलं सगळ्यांच्या लक्षात. बघा, क्यू पी, क्यू टू पी असेल तर वेक्टर आहे क्यू पी बार, आणि पी टू क्यू असेल तर वेक्टर कसा लिहायचा, पी क्यू बार. म्हणजे वेक्टर लिहिताना, डिस्प्लेसमेंट वेक्टर लिहिताना ऑलवेज जो स्टार्टिंग पॉईंट आहे तो फर्स्ट आला पाहिजे, आणि एंडिंग पॉईंट आहे तो सेकंड नंतर आला पाहिजेत. आलं सगळ्यांच्या लक्षात. क्यू पी बार हा कसला वेक्टर आहे, इथे डिस्प्लेसमेंट वेक्टर आहे. म्हणजे पार्टिकलची डिस्प्लेसमेंट ही क्यू पासून पी पर्यंत झाली, आणि त्यामुळे डिस्प्लेसमेंट वेक्टर काय येणार, क्यू पी बार असा येणार. आणि इथे पार्टिकलची डिस्प्लेसमेंट पी पासून क्यू पर्यंत झाली, आणि त्यामुळे डिस्प्लेसमेंट वेक्टर काय येणार, पी क्यू बार असा येणार. आलं सगळ्यांच्या लक्षात. आता बघा, कोणताही वेक्टर सपोज आपल्याला रिप्रेझेंट करायचा आहे. आता ही आहे पार्टिकलचा सपोज व्हेलॉसिटी वेक्टर आहे, व्ही बार आहे व्हेलॉसिटी वेक्टर. ओके, आणि सपोज पार्टिकल या डायरेक्शनमध्ये चालला आहे, म्हणजे टुवर्ड्स राईट. तर राईटला असेल तर पॉझिटिव्ह साईन द्यायचं. 5 मीटर पर सेकंद हे त्याचं काय असेल, मॅग्निट्यूड असेल.
म्हणजेच आता वेक्टर रिप्रेझेंट करताना आपल्याला त्याचं मॅग्निट्यूड लिहावं लागतं, त्यानंतर युनिट लिहावं लागतं. हे आहे मॅग्निट्यूड, हे काय आहे युनिट आहे. म्हणजे ही फिजिकल क्वांटिटी कशी रिप्रेझेंट केली जाईल बघा, इथे आहे मॅग्निट्यूड, त्याच्या पुढे त्याचं आहे युनिट, आणि हे जे सिम्बॉल आहे हा काय इंडिकेट करतो तर डायरेक्शन इंडिकेट करतो. म्हणजेच जर तुम्हाला एखादा स्केलर लिहायचा असेल तर स्केलर रिप्रेझेंट करताना आपण हे साईन देत नाही, प्लस मायनस असं लिहितो का आपण स्केलरसाठी, नाही लिहित, बरोबर. स्केलर कसा रिप्रेझेंट केला जातो तर फक्त मॅग्निट्यूड आणि त्याच्या पुढे त्याचं काय असतं युनिट असतं. अशा प्रकारे स्केलर रिप्रेझेंट केला जातो. पण वेक्टर रिप्रेझेंट करताना तुम्हाला मॅग्निट्यूड, त्याच्या पुढे त्याचं युनिट आणि त्या मॅग्निट्यूडच्या आधी तुम्हाला काय इंडिकेट करावं लागेल तर सिम्बॉल, म्हणजे प्लस किंवा मायनस हा जो सिम्बॉल आहे तो लिहावा लागतो, जो काय रिप्रेझेंट करतो तर डायरेक्शन रिप्रेझेंट करतो. सपोज पॉझिटिव्ह साईन असेल तर आपण काय समजायचं तर हा कुठे चाललेला आहे, पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये चालला आहे. पॉझिटिव्ह डायरेक्शन म्हणजे कोणती असू शकते, आयदर ऑन पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस ऑर ऑन पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस. म्हणजे पार्टिकल सपोज या डायरेक्शनमध्ये चाललेला आहे टुवर्ड्स राईट साईड, तरी इथं साईन काय असणार आहे पॉझिटिव्ह. आणि जर पार्टिकल हा इथे होता असा आणि नंतर तो अपवर्ड डायरेक्शनमध्ये चालला असेल तरी साईन कसं असेल पॉझिटिव्ह असेल. जर याच्या उलटं सपोज हा पार्टिकल पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसवर न जाता तो पार्टिकल हे बघा इकडे येतोय असा, कोणत्या साईडला आला हा निगेटिव्ह एक्स ॲक्सिसवर, तर या केसमध्ये इथं तुम्ही साईन काय लिहिणार -5 मीटर पर सेकंद. आता याच्यामध्ये डिफरन्स बघा, +5 मीटर पर सेकंद हे काय इंडिकेट करतं तर 5 मीटर पर सेकंद या स्पीडनं पार्टिकल हा पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनमध्ये चालला आहे. ओके, आणि इथं ही व्हॅल्यू काय इंडिकेट करते तर 5 मीटर पर सेकंद या स्पीडनं एक पार्टिकल हा निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये चाललेला आहे. ओके, आता इथं निगेटिव्ह एक्स असू शकतं किंवा अशा प्रकारे निगेटिव्ह वाय ॲक्सिस असू शकतो. म्हणजे काय, पॉझिटिव्ह एक्स असेल, पॉझिटिव्ह वाय असेल किंवा पॉझिटिव्ह झेड ॲक्सिस असेल, तर त्या केसेसमध्ये तुम्हाला इथं साईन कोणतं द्यायचं आहे प्लस साईन. आणि जर एखादा पार्टिकल निगेटिव्ह एक्स ॲक्सिसवर, निगेटिव्ह वाय ॲक्सिसवर किंवा निगेटिव्ह झेड ॲक्सिसवर मूव्ह होत असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला साईन कोणतं यूज करायचं आहे मायनस साईन यूज करायचं आहे. आलं सगळ्यांच्या लक्षात. व्हेक्टर म्हणजे काय तर अ फिजिकल क्वांटिटी विच इज हॅविंग बोथ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन इज कॉल्ड ॲज अ व्हेक्टर. ओके, ज्या फिजिकल क्वांटिटीला मॅग्निट्यूड पण आहे आणि डायरेक्शन पण आहे अशा फिजिकल क्वांटिटीला व्हेक्टर फिजिकल क्वांटिटी असं म्हटलं जातं. त्याचे एक्झाम्पल्स कोणते आहेत, डिस्प्लेसमेंट आहे, वेलॉसिटी आहे, फोर्स आहे, ॲक्सेलरेशन आहे. ह्या फिजिकल क्वांटिटीज ज्या आहेत त्या कसल्या क्वांटिटीज आहेत व्हेक्टर फिजिकल क्वांटिटीज आहेत. ओके, त्यानंतर पुढे मी काय सांगितलं, जर एखादा पार्टिकल हा पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनमध्ये चालला असेल, पॉझिटिव्ह वाय डायरेक्शनमध्ये किंवा पॉझिटिव्ह झेड डायरेक्शनमध्ये मूव्ह होत असेल तर त्या केसेसमध्ये तुम्ही इथे साईन कोणतं देणार पॉझिटिव्ह. सपोज अ पार्टिकल इज मूव्हिंग अलॉंग निगेटिव्ह एक्स डायरेक्शन, निगेटिव्ह वाय डायरेक्शन और निगेटिव्ह झेड डायरेक्शन, देन वी यूज we use the sign, negative sign to represent that physical quantity. ओके, काय काय सांगितलं बघा की जर पॉझिटिव्ह एक्स वाय झेड डायरेक्शन्स असतील साईन कोणतं द्यायचं पॉझिटिव्ह, आणि जर निगेटिव्ह एक्स वाय झेड डायरेक्शन्स असतील तर साईन कोणतं द्यायचं निगेटिव्ह साईन द्यायचं आहे. सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. सगळ्या बघा, स्केलर रिप्रेझेंट करण्यासाठी कोणतीही स्केलर क्वांटिटी रिप्रेझेंट करायची आहे. कशी रिप्रेझेंट करतो आपण मॅग्निट्यूड आणि त्याचं युनिट. पण व्हेक्टर रिप्रेझेंट करण्यासाठी काय केलं जातं तर मॅग्निट्यूड, त्याच्या पुढे त्याचं युनिट आणि मॅग्निट्यूडच्या आधी प्लस किंवा मायनस साईन यूज केलं जातं. प्लस मायनस साईन तुम्हाला फक्त आणि फक्त डायरेक्शनच रिप्रेझेंट करतं. आलं लक्षात. प्लस मायनस साईन कशासाठी यूज केलं जाईल टू रिप्रेझेंट ओनली डायरेक्शन.
आता बघा, कोणताही व्हेक्टर रिप्रेझेंट करायचा असेल, बघा कोणताही व्हेक्टर जर रिप्रेझेंट करायचा असेल तर काय केलं जातं, सिम्बॉल लिहिला जातो आणि त्याच्यावर त्याचा ॲरो लिहिला जातो. म्हणजे ए बार हा एक वेक्टर झाला. सेकंड वेक्टर सपोज आहे बी बार आणि पार्टिकल समजा ए टू बी असा गेला असेल, इथं ए पोझिशन आहे, इथून कुठे गेला, बी पर्यंत गेला, तर हा वेक्टर कसा रिप्रेझेंट केला जाईल, ए बी बार. सपोज बी टू सी गेला असेल तर कसा रिप्रेझेंट करायचा, बी सी बार. आलं सगळ्यांच्या लक्षामध्ये. बघा, वेक्टर रिप्रेझेंट करण्यासाठी वेक्टरचा सिम्बॉल यूज केला जाईल आणि त्याच्यावर त्याचा ॲरो रिप्रेझेंट केला जाईल. ओके, ॲरो असेल तर फिजिकल क्वांटिटी वेक्टर आहे आणि जर हा ॲरो दिला नाहीत तर ही कशी क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी आहे. ओके, जर ॲरो असेल तर वेक्टर आणि ॲरो नसेल तर ती फिजिकल क्वांटिटी कशी आहे, स्केलर फिजिकल क्वांटिटी आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या. आता पुढे बघा, सपोज वेक्टर्सचे टाइप्स कोणते आहेत हे आपण आता इथे बघूयात. टाइप्स ऑफ वेक्टर्स. नाउ वी विल सी नेक्स्ट पॉइंट, that is types of vectors. In types of vectors, the first type is a zero vector. First type is a zero vector. या झिरो वेक्टरच्या नेममध्येच आहे पहा, झिरो वेक्टर म्हणजे काय, तर तो वेक्टर आहे आणि झिरो काय इंडिकेट करेल, झिरो म्हणजे काय असेल तर त्याचं मॅग्निट्यूड असेल. म्हणजे असा वेक्टर ज्याचं मॅग्निट्यूड हे किती आहे, झिरो आहे, पण तो वेक्टर आहे आणि मग त्या वेक्टरला काय म्हटलं जाईल, झिरो वेक्टर. डेफिनेशन काय असेल, अ वेक्टर हॅविंग झिरो मॅग्निट्यूड, अ वेक्टर हॅविंग झिरो मॅग्निट्यूड इन गिव्हन डायरेक्शन is called as a zero vector. Zero vector म्हणजे काय, a vector having zero magnitude in given direction is called as a zero vector. It is the definition of zero vector. Second, the symbol to represent the zero vector is zero and arrow above it. सिम्बॉल कोणता यूज केला जाईल, एखादा झिरो वेक्टर रिप्रेझेंट करण्यासाठी सिम्बॉल कोणता यूज केला जातो, बघा झिरो हा इंडिकेट करेल त्याचं मॅग्निट्यूड आणि त्याच्यावर तुम्ही ॲरो देताय ते म्हणजे काय असेल, वेक्टरचा सिम्बॉल असेल. म्हणजे झिरो वेक्टर हा कसा रिप्रेझेंट करायचा, तर झिरो आणि त्याच्यावर ॲरो दाखवला जाईल. ओके, आणि असा वेक्टर ज्याचं मॅग्निट्यूड हे किती आहे, झिरो आहे, पण त्याची एक पर्टिक्युलर डायरेक्शन आहे, तो वेक्टर आहे, अशा वेक्टरला म्हटलं जाईल झिरो वेक्टर. आता याचे आपण एक्झाम्पल्स बघूयात. एक्झाम्पलमध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे याचं डिस्प्लेसमेंट वेक्टर ऑफ अ स्टेशनरी पार्टिकल. डिस्प्लेसमेंट वेक्टर ऑफ अ स्टेशनरी पार्टिकल इज अ झिरो वेक्टर. आता याच्यामध्ये बघा कोणता वेक्टर आहे, तर डिस्प्लेसमेंट वेक्टर आहे. कोणाचा आहे तो, स्टेशनरी पार्टिकलचा आहे. पार्टिकल कसा आहे, स्टेशनरी. स्टेशनरीचा अर्थ काय, पार्टिकल कशामध्ये आहे, रेस्टमध्ये आहे. पार्टिकल स्टेशनरी आहे म्हणजेच तो कसा आहे, रेस्टमध्ये आहे, म्हणजेच तो एका जागी स्टेबल आहे. बरोबर. आणि तुम्हाला विचारलं पार्टिकल समजा एका जागी आहे तर त्याची डिस्प्लेसमेंट किती झाली सांगा, झिरो झाली ना डिस्प्लेसमेंट. पार्टिकल जागेवरून हल्लाच नाही, सपोज रेस्टमध्ये असेल तर त्याची डिस्प्लेसमेंट तुम्हाला विचारली तर डिस्प्लेसमेंट किती असणार, झिरो डिस्प्लेसमेंट असणार. याचा अर्थ काय, तर त्याची डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू झिरो आहे, पण डिस्प्लेसमेंट विचारतोय ना आपण, म्हणजे डिस्प्लेसमेंट हा काय आहे, वेक्टर आहे आणि त्याची व्हॅल्यू झिरो आहे, म्हणजे झिरो व्हॅल्यू असणारा तो डिस्प्लेसमेंट वेक्टर आहे आणि म्हणून त्याला काय म्हटलं जाईल, झिरो वेक्टर.
म्हणजे झिरो वेक्टर कसा मिळाला आपल्याला, पार्टिकल स्टेशनरी आहे म्हणून त्याचं डिस्प्लेसमेंटचं मॅग्निट्यूड झिरो, पण डिस्प्लेसमेंट हा वेक्टर आहे आणि म्हणून तो वेक्टर झाला आणि त्याच्यामुळं झिरो मॅग्निट्यूड असणारा तो वेक्टर आहे म्हणून त्याला काय म्हणायचं आहे, झिरो वेक्टर असं म्हणायचं आहे. आलं का लक्षात? बघा काय सांगितलं, झिरो वेक्टर म्हणजे काय असतो, अ वेक्टर हॅविंग झिरो मॅग्निट्यूड इन पर्टिक्युलर डायरेक्शन इज कॉल्ड ॲज द झिरो वेक्टर. त्याचा सिम्बॉल काय सांगितला आहे, झिरो आणि त्याच्यावर काय लिहायचा, ॲरो लिहायचा. त्याचं एक्झाम्पल काय सांगितलं आहे बघा, डिस्प्लेसमेंट वेक्टर ऑफ अ स्टेशनरी पार्टिकल इज अ झिरो वेक्टर. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आपण बघूयात. सेकंड एक्झाम्पल असेल व्हेलॉसिटी वेक्टर. कसला वेक्टर आहे बघा, व्हेलॉसिटी वेक्टर ऑफ अ स्टेशनरी पार्टिकल. व्हेलॉसिटी वेक्टर ऑफ अ स्टेशनरी पार्टिकल इज अल्सो अ झिरो वेक्टर. म्हणजे कसला वेक्टर आहे हा, व्हेलॉसिटी वेक्टर आहे. कोणाचा, स्टेशनरी पार्टिकलचा. पार्टिकल स्टेबल आहे, सपोज हा चॉक आहे, इथं ठेवला मी असा, कसा आहे तो आत्ता, रेस्टमध्ये आहे. रेस्टमध्ये आहे म्हणजेच तो कसा आहे, स्टेशनरी आहे. आणि त्या स्टेशनरी चॉकची तुम्हाला मी व्हेलॉसिटी विचारली तर व्हेलॉसिटी किती असणार ह्याची, झिरो असणार. का, कारण तो हल्ला का जागेवरून नाही, तो स्टेबल आहे, स्टेशनरी आहे. मग ह्या चॉकची व्हेलॉसिटी किती असणार, झिरो असणार. म्हणजे सपोज पार्टिकल हा स्टेशनरी आहे तर त्याची डिस्प्लेसमेंट पण झिरो आहे, त्याची व्हेलॉसिटी पण झिरो आहे. म्हणजे स्टेशनरी पार्टिकलची डिस्प्लेसमेंट वेक्टर आणि व्हेलॉसिटी वेक्टर दोघांची मॅग्निट्यूड ही किती असणार आहे, झिरो असणार आहे. आणि त्यामुळं हे दोन्ही वेक्टर हे कसले वेक्टर असतील तर झिरो वेक्टर्स असतील. आलं लक्षात सगळ्यांच्या? डिस्प्लेसमेंट वेक्टर ऑफ अ स्टेशनरी पार्टिकल अँड व्हेलॉसिटी वेक्टर ऑफ अ स्टेशनरी पार्टिकल बोथ आर झिरो वेक्टर्स. आलं लक्षात? झिरो वेक्टर्स आहेत का, का तर त्यांची मॅग्निट्यूड किती आहे, झिरो, आणि त्यांना पर्टिक्युलर डायरेक्शन आहे म्हणून त्यांना काय म्हणायचं, झिरो वेक्टर. हा झाला फर्स्ट टाईप ऑफ वेक्टर विच इज अ झिरो वेक्टर. त्यानंतर आता आपण सेकंड टाईप बघूयात. सेकंड टाईप आहे रिझल्टंट वेक्टर. सेकंड टाईप कोणता आहे बघा, रिझल्टंट वेक्टर. आता रिझल्टंट वेक्टर म्हणजे काय, व्हॉट इज अ रिझल्टंट वेक्टर. आता सपोज 1 + 2 = किती आन्सर मिळतं, 3. म्हणजे 1 आणि 2 या दोघांची ॲडिशन केल्यानंतर आपल्याला ॲन्सर मिळतं 3. याचा अर्थ 1 आणि 2 या दोघांचा रिझल्टंट किती आहे तर 3 आहे, बरोबर. सपोज 2 + 4 लिहिलं तर ॲन्सर किती मिळेल, 6. याचा अर्थ काय तर 2 आणि 4 या दोघांचा रिझल्टंट आपल्याला किती मिळतो तर 6 एवढा मिळतो. सेम अशाच प्रकारे सपोज मी असं लिहिलं A + B = R बार. A + B = काय लिहिलं आहे, R असं लिहिलं. म्हणजे A आणि B या दोन वेक्टर्सचा रिझल्टंट हा काय आहे, R आहे, बरोबर. म्हणजे A आणि B या दोघांची ॲडिशन केल्यानंतर जो वेक्टर मिळेल तो कोणता असेल, R हा वेक्टर असेल. आणि इथे R म्हणजे काय तर रिझल्टंट वेक्टर. रिझल्टंट वेक्टर रिप्रेझेंट करण्यासाठी सिम्बॉल यूज केला जातो कॅपिटल R. ओके. रिझल्टंट वेक्टर फाइंड आउट करताना सगळ्यात महत्त्वाची कंडिशन, जर हा वेक्टर व्हेलॉसिटी वेक्टर असेल, ह्याला म्हणते मी V1 बार, प्लस हा जो B आहे तो सपोज असेल व्हेलॉसिटी वेक्टर V2 बार, तर आपल्याला ॲन्सर मिळेल V बार. म्हणजे V1 बार प्लस V2 बार केलं की आपल्याला ॲन्सर काय मिळतं, V बार मिळतं. म्हणजे V1 आणि V2 या दोघांचा रिझल्टंट हा कोण आहे, V आहे, बरोबर. मग इथे काय केलं आपण तर व्हेलॉसिटी वेक्टर इज ॲडेड विथ अनदर व्हेलॉसिटी वेक्टर अँड द रिझल्टंट इज अल्सो अ व्हेलॉसिटी वेक्टर. सपोज वी राईट लाईक दिस F1 बार + F2 बार
इज इक्वल टू एफ बार. F1 बार प्लस F2 बार इक्वल टू काय असेल, F बार असेल. इथे काय झालं बघा, फोर्स वेक्टर इज ॲडेड विथ अनदर फोर्स वेक्टर टू गेट द फोर्स वेक्टर, रिझल्टंट फोर्स वेक्टर. इथे काय केलं बघा, एक फोर्स वेक्टर हा दुसऱ्या फोर्स वेक्टर सोबतच ॲड केला आणि आपल्याला जो रिझल्टंट मिळाला तो सुद्धा काय आहे, फोर्स वेक्टर आहे. म्हणजे काय, जर तुम्ही फोर्सला ॲड करायचं असेल तर ते कोणासोबत केलं पाहिजे, फोर्ससोबतच. फोर्स आणि व्हेलॉसिटी या दोन फिजिकल क्वांटिटी कधी ॲड होतील का, नाही होणार. फोर्स कॅन बी ॲडेड विथ ओनली फोर्स, velocity can be added with only velocity, force cannot be added with velocity. म्हणजे ॲडिशन, सबट्रॅक्शन हे जे ऑपरेशन्स आहेत हे कोणामध्ये होतात, तर सिमिलर टाईप्स ऑफ फिजिकल क्वांटिटीजमध्ये होतात. म्हणजे व्हेलॉसिटी ॲड करा, तुम्हाला ॲन्सरसुद्धा व्हेलॉसिटी मिळेल. असं होतं का की व्हेलॉसिटी आणि फोर्स ॲड केलं आणि ॲन्सर फोर्स मिळालं, नाही. जर तुम्ही फोर्स आणि फोर्स ॲड केलं तरच ॲन्सर फोर्स मिळणार आहे, बरोबर. म्हणजे या ॲडिशनमध्ये ए बार आणि बी बार ह्या दोन फिजिकल क्वांटिटी सेम आहेत आणि त्यांच्या ॲडिशनमुळे जो रिझल्टंट आर बार मिळाला ती क्वांटिटीसुद्धा सेम या दोन क्वांटिटीसारखीच आहे. आणि ए बार आणि बी बार या दोन क्वांटिटीज ॲड झाल्यानंतर जे काही इफेक्ट प्रोड्यूस होईल, म्हणजे जे काही ॲन्सर मिळेल ते ॲन्सर आर बारचं असणार आहे. म्हणजे काय बघा, सपोज V1 बार हे एक्झाम्पल आपण बघूयात. V1 बार सपोज आहे व्हॅल्यू 4, V2 बारची व्हॅल्यू आहे 4, तर 4 + 4 ॲन्सर किती आलं, 8. आणि हे मीटर पर सेकंद आहे, हे मीटर पर सेकंद आहे. ॲन्सर कशामध्ये असेल, मीटर पर सेकंदमध्ये. म्हणजे 4 मीटर पर सेकंद प्लस 4 मीटर पर सेकंद इज इक्वल टू किती मिळतं आपल्याला, 8 मीटर पर सेकंद. म्हणजे हा 8 जो आहे तो काय आहे, रिझल्टंट आहे. म्हणजे रिझल्टंटनी जो इफेक्ट प्रोड्यूस केला तो कुणी केलेला असतो, तर आधीचे हे जे दोन आपण ॲड केलेले आहेत त्या दोघांनी एकत्र येऊन जो इफेक्ट प्रोड्यूस केला तो इफेक्ट कोणाकडून रिप्रेझेंट केला जाईल, तर रिझल्टंट वेक्टरकडून रिप्रेझेंट केला जाईल. आता स्टेटमेंट लक्षात ठेवायचं, रिझल्टंट वेक्टर हा कुणापासून तयार होतो, 2 or more वेक्टर्स ऑफ सेम टाईप. एकाच टाईपचे 2 पेक्षा जास्त वेक्टर्स एकत्र ॲड केले तर त्याच्यापासून एक सिंगल वेक्टर तयार होतो. तो जो सिंगल वेक्टर तयार होतो तो सिंगल वेक्टर काय इफेक्ट प्रोड्यूस करतो, तर ह्या नंबर ऑफ वेक्टर्सकडून एकत्र येऊन जो इफेक्ट प्रोड्यूस केला जातो तो इफेक्ट या सिंगल वेक्टर्सकडून रिप्रेझेंट केला जातो. आता डेफिनिशन काय असेल बघा याची. डेफिनिशनमध्ये आपण असं सांगू शकतो की रिझल्टंट वेक्टर इट इज अ सिंगल वेक्टर which produces, it is a single vector which produces the same effect, which produces the same effect as produced by all vectors together. All vectors together. बघा, रिझल्टंट ऑफ 2 or more वेक्टर, रिझल्टंट हा कोणाचा फाइंड आउट केला जातो, तर 2 or more वेक्टर्सचा. तो काय असतो, तर तो असतो एक सिंगल वेक्टर. तो काय प्रोड्यूस करतो, विच प्रोड्यूसेस द सेम इफेक्ट प्रोड्यूस करतो ॲज प्रोड्यूस्ड बाय ऑल वेक्टर्स टुगेदर. सगळ्या वेक्टर्सकडून एकत्रितपणे जो इफेक्ट प्रोड्यूस केला जाईल तोच इफेक्ट कोणाकडून प्रोड्यूस केला जातो, तर त्या रिझल्टंटकडून. म्हणजे आर बार याची मॅग्नेट्यूड 6 असेल तर या दोघांची ॲडिशन 6 असणार आहे. आलं लक्षात. हा 2 असेल, हा 4 असेल, तर 2 + 4 = 6. म्हणजे रिझल्टंट एकटा 6 व्हॅल्यू रिप्रेझेंट करेल आणि ए बार आणि बी बार दोघांची ॲडिशन मिळून 6 व्हॅल्यू रिप्रेझेंट करेल.
आलं लक्षात? म्हणजे रिझल्टंट वेक्टर काय आहे? इट इज अ सिंगल वेक्टर विच प्रोड्युसेस द सेम इफेक्ट ॲज प्रोड्युस्ड बाय ऑल वेक्टर्स टुगेदर. ओके, इट इज कॉल्ड ॲज द रिझल्टंट वेक्टर. ओके, नाउ सी द थर्ड टाइप ऑफ द वेक्टर. इट इज इक्वल वेक्टर्स. इक्वल वेक्टर्स. इक्वल वेक्टर्स कोणाला म्हणायचं? जे इक्वल आहेत त्यांना इक्वल वेक्टर्स म्हणायचं. याचा अर्थ काय बघा. सपोज हा एक वेक्टर आहे ए बार, सेकंड वेक्टर आहे बी बार. ए बारचं मॅग्निट्यूड आहे 3 युनिट आणि बी बारचं सुद्धा मॅग्निट्यूड किती आहे? 3 युनिट. ओके, तर इथं बघा काय आहे, दोन वेक्टर आहेत ए बार आणि बी बार. त्यांची डायरेक्शन दोघांची सेम आहे आणि मॅग्निट्यूड सुद्धा किती आहे? 3 युनिट आहे. मग अशा वेक्टर्सला काय म्हटलं जाईल? इक्वल वेक्टर्स. मग इक्वल वेक्टर्स म्हणजे काय? टू वेक्टर्स हॅविंग सेम मॅग्निट्यूड अँड सेम डायरेक्शन आर कॉल्ड ॲज द इक्वल वेक्टर्स. हॅविंग सेम मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. ज्या दोन वेक्टर्सची मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही पण सेम आहे अशा वेक्टर्सला काय म्हटलं जाईल? इक्वल वेक्टर्स. पण त्यासाठी सुद्धा कंडिशन आहे. काय कंडिशन आहे बघा. सपोज हा एक वेक्टर मी इथे ड्रॉ केला, हा आहे व्हेलॉसिटी वेक्टर. सपोज दुसरा एक वेक्टर ड्रॉ केला, तो पण आहे व्हेलॉसिटी वेक्टर. हा असेल सपोज v1 बार, हा असेल v2 बार. ह्याची व्हॅल्यू आहे 3 मीटर पर सेकंड आणि याची पण आहे 3 मीटर पर सेकंड. आता याच्यामध्ये बघा दोन वेक्टर आहेत. एक आहे v1 बार, दुसरा आहे v2 बार. म्हणजे हे दोन्ही पण कोणते वेक्टर्स आहेत? व्हेलॉसिटी वेक्टर्स आहेत. एकाचं मॅग्निट्यूड आहे 3 मीटर पर सेकंड, दुसऱ्याचं आहे 3 मीटर पर सेकंड. दोघांची डायरेक्शन सेम आहे टुवर्ड्स पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन. म्हणजे या दोन वेक्टर्समध्ये दोन्ही वेक्टर्स सेम फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंट करतात. दोघांचं मॅग्निट्यूड हे सेम आहे आणि दोघांची डायरेक्शन सेम आहे. अशा केसमध्ये हे वेक्टर्स कसे आहेत? इक्वल वेक्टर्स आहेत. सपोज एखादं तुम्हाला असं दाखवलेलं आहे, हा आहे एक वेक्टर, याचं मॅग्निट्यूड आहे 3 मीटर पर सेकंड. दुसरा एक वेक्टर आहे, याचं मॅग्निट्यूड आहे 1 मीटर पर सेकंड. हा आहे ॲक्सलरेशन वेक्टर a1 बार आणि दुसरा आहे a2 बार. आता हे दोन वेक्टर्स बघा, हे दोन वेक्टर सेम फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंट करतात ॲक्सलरेशन. एकाची व्हॅल्यू आहे 3 मीटर पर सेकंड आणि दुसऱ्याची आहे 1 मीटर पर सेकंड. म्हणजे काय सेम आहे? तर सेम फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंट केली जाते. दोघांची डायरेक्शन सेम आहे टुवर्ड्स पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. पण दोघांच्या मॅग्निट्यूडमध्ये काय आहे? डिफरन्स आहे. दोघांचं मॅग्निट्यूड कसं आहे? डिफरंट आहे. मग आहेत का हे सेम इक्वल वेक्टर्स? नाहीत, हे इक्वल वेक्टर नाहीत. आता आणखीन एक एक्झाम्पल बघूया आपण. सपोज मी असं इथे लिहिलं, याचं ॲन्सर आहे 3 युनिट आणि हा आहे एक व्हेलॉसिटी वेक्टर आणि दुसरा सेम तेवढाच एक काढला मी 3 युनिटचा, पण तो आहे ॲक्सलरेशन वेक्टर. आता बघा दोघांचं मॅग्निट्यूड सेम आहे, दोघांची डायरेक्शन सेम आहे. एक वेक्टर आहे व्हेलॉसिटी वेक्टर, दुसरा वेक्टर आहे ॲक्सलरेशन वेक्टर. तर असे दोन वेक्टर्स इक्वल वेक्टर्स होत नाहीत, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे इथे भलेही दोघांचे मॅग्निट्यूड सेम आहेत, डायरेक्शन सेम आहेत, दिसायला ते इक्वल दिसतात, पण ते सेम फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंट करत नाहीत. म्हणजे एक वेक्टर व्हेलॉसिटीचा आहे, दुसरा ॲक्सलरेशनचा आहे, तर ते असतील का इक्वल वेक्टर? नाहीत. इक्वल वेक्टर असण्यासाठी महत्त्वाची कंडिशन लक्षात ठेवायची, 3 कंडिशन सॅटिस्फाय झाल्या पाहिजेत. त्यातली फर्स्ट कंडिशन की दोन्ही वेक्टर्सनी किंवा 2पेक्षा जास्त असतील तर त्यांनी सगळ्यांनी सेम फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंट केली पाहिजे. सेकंड क्रायटेरिया काय असेल तर जे काही वेक्टर्स आहेत त्यांचं मॅग्निट्यूड इक्वल पाहिजे. आणि थर्ड क्रायटेरिया आहे की त्यांची डायरेक्शन सेम पाहिजे. मॅग्निट्यूड सेम, डायरेक्शन सेम आणि सेम फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंट करत असतील
तरच ते व्हेक्टर्स हे कसे असतात, इक्वल व्हेक्टर्स असतात. आता इथे मी वेगवेगळ्या केसेस दाखवल्या. याच्यामध्ये सेम फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंट केली जाते, मॅग्निट्यूड सेम आहे, डायरेक्शन सेम आहे, म्हणून हे इक्वल आहेत. याच्यामध्ये सेम फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंट केली जाते, डायरेक्शन सेम आहे पण मॅग्निट्यूड डिफरंट आहेत, म्हणून हे इक्वल होत नाहीत. इथे मॅग्निट्यूड डायरेक्शन दोन्ही सेम आहे पण डिफरंट फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंट केल्या आहेत, म्हणून हे इक्वल होत नाहीत. म्हणजे इथं इक्वल व्हेक्टरसाठी लक्षात काय ठेवायचं, सेम मॅग्निट्यूड असलं पाहिजे, सेम डायरेक्शन असली पाहिजे. एवढंच नाही तर त्याची मॅग्निट्यूड डायरेक्शन सेम असून नुसतं चालणार नाही, तर त्या व्हेक्टर्सनी सेम फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंट केली तरच आपण त्यांना काय म्हणू शकतो, इक्वल व्हेक्टर्स आहेत असं म्हणू शकतो. आता पुढचा नेक्स्ट टाईप आहे बघा, फोर्थ, निगेटिव्ह व्हेक्टर्स. निगेटिव्ह व्हेक्टर. आता निगेटिव्ह व्हेक्टरलाच आणखीन एक नाव आहे, ते म्हणजे आहे अपोजिट व्हेक्टर. निगेटिव्ह व्हेक्टर म्हणजेच काय असतो, अपोजिट व्हेक्टर असतो. आता निगेटिव्ह व्हेक्टर, अपोजिट व्हेक्टर हे जे व्हेक्टर्स आहेत हे इक्वल व्हेक्टरच्या अपोजिट कंडिशनमध्ये येतात. म्हणजे काय, सपोज मी हा एक व्हेक्टर ड्रॉ केला V1 बार, दुसरा एक व्हेक्टर ड्रॉ केला V2 बार, ह्याची व्हॅल्यू आहे 5 युनिट आणि याची व्हॅल्यू आहे 5 युनिट. तर हे दोन व्हेक्टर्स कसे झाले, इक्वल व्हेक्टर्स झाले. हे दोन व्हेक्टर्स कसे झाले, इक्वल व्हेक्टर्स. बघा हे दोन इक्वल व्हेक्टर्स आहेत. म्हणजे याच्यामध्ये आपण काय म्हणू शकतो, तर V1 बार इज इक्वल टू V2 बार आहे आणि त्याची व्हॅल्यू किती आहे, तर 5 मीटर पर सेकंद. म्हणजेच काय, तर इथं दोन व्हेक्टर हे सेम फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंट करतात, दोघांची मॅग्निट्यूड सेम आहे, दोघांची डायरेक्शन सेम आहे आणि म्हणून हे दोन व्हेक्टर्स कसे आहेत, इक्वल व्हेक्टर्स आहेत. सपोज मी आता काय केले बघा, हा एक व्हेक्टर काढला V1 बार, दुसरा एक व्हेक्टर काढला V2 बार, याची व्हॅल्यू आहे 5 मीटर पर सेकंड, याची पण व्हॅल्यू आहे 5 मीटर पर सेकंड. पण नीट बघितलं तर एक लक्षात येईल की दोघांची डायरेक्शन ही कशी आहे, अपोजिट आहे. हे दोन व्हेक्टर सेम फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंट करतात. एक आहे पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनमध्ये, दुसरा आहे निगेटिव्ह एक्स डायरेक्शनमध्ये. मग या केसमध्ये V1 बार इक्वल टू प्लस 5 मीटर पर सेकंद असेल, V2 बार इक्वल टू -5 मीटर पर सेकंद असेल. म्हणजे याच्यामध्ये दोघांचं मॅग्निट्यूड सेम आहे, दोन फिजिकल क्वांटिटी सेम, दोन व्हेक्टर सेम फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंट करतात, पण दोघांची डायरेक्शन कशी आहे, अपोजिट. एकाची आहे पॉझिटिव्ह डायरेक्शन, एकाची आहे निगेटिव्ह डायरेक्शन. मग असे दोन व्हेक्टर्स जे असतात त्यांना आपण काय म्हणतो, निगेटिव्ह व्हेक्टर्स. मग आता निगेटिव्ह व्हेक्टर्स म्हणजे काय असतात, तर व्हेक्टर विच रिप्रेझेंट सेम फिजिकल क्वांटिटी, सेम मॅग्निट्यूड बट हॅव्हिंग अपोजिट डायरेक्शन आर कॉल्ड ॲज द निगेटिव्ह व्हेक्टर्स. निगेटिव्ह व्हेक्टर म्हणजे काय असतात, त्यांनी सेम फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंट केली पाहिजे, दोघांचं मॅग्निट्यूड हे सेम असलं पाहिजे, पण दोघांची डायरेक्शन जी आहे ती कशी पाहिजे, अपोजिट पाहिजे. अशा दोन व्हेक्टर्सला काय म्हटलं जाईल, निगेटिव्ह व्हेक्टर्स. मग निगेटिव्ह व्हेक्टरची डेफिनेशन काय असेल, तर निगेटिव्ह व्हेक्टर ऑफ अ गिव्हन व्हेक्टर. निगेटिव्ह व्हेक्टर कोणाचा, गिव्हन व्हेक्टरचा. इट इज अ व्हेक्टर हॅविंग रिप्रेझेंटिंग द सेम फिजिकल क्वांटिटी, हॅविंग सेम मॅग्निट्यूड बट अपोजिट डायरेक्शन टू दॅट ऑफ द गिव्हन व्हेक्टर इज कॉल्ड ॲज द निगेटिव्ह व्हेक्टर. निगेटिव्ह व्हेक्टर. आता इथे बघा V2 बार हा निगेटिव्ह व्हेक्टर आहे. कोणाचा निगेटिव्ह व्हेक्टर आहे, V1 बारचा. V2 बार सेम फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंट करतो, म्हणजेच वेलॉसिटी. त्याचं मॅग्निट्यूड सेम V1 बार सारखंच आहे आणि त्याची डायरेक्शन जी आहे ती V1 बारच्या अपोजिट आहे. म्हणजे असा व्हेक्टर, जो व्हेक्टर सेम फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंट करेल, ज्याचं मॅग्निट्यूड हे सेम आहे आणि डायरेक्शन ही अपोजिट आहे, अशा व्हेक्टरलाच काय म्हटलं जाईल, तर निगेटिव्ह व्हेक्टर. त्यामुळे निगेटिव्ह व्हेक्टरसाठी सुद्धा कंडिशन लक्षात ठेवायची. काय कंडिशन असली पाहिजे, दोन व्हेक्टरनी सेम फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंट केली पाहिजे, त्यानंतर दोघांचे मॅग्निट्यूड सेम पाहिजेत,
फक्त डिफरन्स हा कशामध्ये पाहिजे, त्यांच्या डायरेक्शनमध्ये डिफरन्स पाहिजे. इक्वल वेक्टर, निगेटिव्ह वेक्टर याच्यात एकच फरक आहे, याच्यामध्ये सेम डायरेक्शन असतात आणि याच्यामध्ये अपोजिट डायरेक्शन असतात. ओके, पण दोन्ही पण सेम फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंट करतात. इथे मॅग्निट्यूड सेम आहे, डायरेक्शन सेम आहे. इथं सेम फिजिकल क्वांटिटी, मॅग्निट्यूड सेम आणि डायरेक्शन अपोजिट. हे झालं निगेटिव्ह वेक्टर. निगेटिव्ह वेक्टर म्हणजे काय, अ वेक्टर विच रिप्रेझेंट्स सेम फिजिकल क्वांटिटी बट having same magnitude and different direction is called as the negative vector, or it is called as the opposite vector of a given vector. ओके, कळालं सगळ्यांना. आता आपण नेक्स्ट वेक्टर बघूया, लास्ट, विच इज फिफ्थ. इट इज द पोझिशन वेक्टर. पोझिशन वेक्टर. आता पोझिशन वेक्टर म्हणजे काय ते बघूयात आपण. व्हॉट इज अ पोझिशन वेक्टर. ह्याच्या नावातच आहे ना, जसं झिरो वेक्टर. झिरो वेक्टर म्हणजे काय, त्याची मॅग्निट्यूड काय असते, झिरो असते, बरोबर. इक्वल वेक्टर म्हणजे काय, जे इक्वल आहेत ते इक्वल वेक्टर्स. निगेटिव्ह म्हणजे काय, जे अपोजिट आहेत ते अपोजिट वेक्टर्स. रिझल्टंट वेक्टर म्हणजे काय असतो, जो आपल्याला मल्टिपल वेक्टर्सचा रिझल्टंट मिळतो त्याला आपण काय म्हणतो, रिझल्टंट वेक्टर. अशाच प्रकारे पोझिशन वेक्टरचं काम काय असणार, तर एखाद्या पार्टिकलची पोझिशन रिप्रेझेंट करणारा वेक्टर. अ वेक्टर विच रिप्रेझेंट्स पोझिशन ऑफ द पार्टिकल with respect to given coordinate system is called as a position vector. Definition काय असेल, a vector which represent position of a particle, a vector which represent position of a particle with respect to origin of given coordinate system. Origin of given coordinate system is called as the position vector. आता पोझिशन वेक्टर म्हणजे काय बघा, असा वेक्टर जो काय करतो तर पोझिशन रिप्रेझेंट करतो. पोझिशन कुणाची रिप्रेझेंट करतो, तर गिव्हन पार्टिकलची पोझिशन रिप्रेझेंट करतो. विथ रिस्पेक्ट टू काय, ओरिजिन ऑफ गिव्हन कोऑर्डिनेट सिस्टीम इज कॉल्ड ॲज द पोझिशन वेक्टर. सपोज इथे ही आहे एक्स वाय कोऑर्डिनेट सिस्टीम. याच्यामध्ये इथे पार्टिकल पी आहे आणि त्याची इथं या सिस्टीमचा ओरिजिन आहे आणि ओरिजिनपासून पार्टिकलच्या पोझिशनपर्यंत हा जो वेक्टर काढला जातो ह्याला काय म्हणायचं, पोझिशन वेक्टर. पोझिशन वेक्टर म्हणजे काय, तर गिव्हन कोऑर्डिनेट सिस्टीमच्या ओरिजिनपासून पार्टिकलच्या पोझिशनपर्यंत ड्रॉ केलेला एखादा वेक्टर जो आहे त्याला आपण काय म्हणतो, पोझिशन वेक्टर. लक्षात ठेवा, व्हॉट इज अ पोझिशन वेक्टर, अ वेक्टर विच गिव्स पोझिशन ऑफ द पार्टिकल विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन ऑफ गिव्हन कोऑर्डिनेट सिस्टीम. असा वेक्टर जो पार्टिकलची काय दाखवतो, पोझिशन रिप्रेझेंट करतो. कोणापासून, तर गिव्हन कोऑर्डिनेट सिस्टीमच्या ओरिजिनपासून. त्या वेक्टरला काय म्हटलं जाईल, पोझिशन वेक्टर. ओके, इथे या सिस्टीममध्ये एक्स वाय कोऑर्डिनेट सिस्टीम आहे, ओरिजिन ओ आहे, पार्टिकलची पोझिशन पी आहे आणि ओ पासून पी पर्यंत एक वेक्टर ड्रॉ केला, तो काय दाखवतो, ओ पी बार. आणि ओ पी बार म्हणजे काय आहे, तर पार्टिकल पीची पोझिशन दाखवणारा पोझिशन वेक्टर. इथे पार्टिकल पीची पोझिशन दाखवणारा वेक्टर आहे ओ पी बार. इट इज अ पोझिशन वेक्टर. ओके, आता नेक्स्ट वेक्टर आपण बघूयात, which is a unit vector. It is a unit vector. Unit vector. आता सगळ्यांनी हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. युनिट वेक्टर हा कन्सेप्ट महत्त्वाचा आहे. युनिट वेक्टर म्हणजे काय, जसं झिरो वेक्टरचं मॅग्निट्यूड झिरो असतं तसं युनिट वेक्टरचं मॅग्निट्यूड युनिट असतं. म्हणजे अ वेक्टर हॅविंग unit magnitude, a vector having unit magnitude in given direction. A vector having
unit magnitude in given direction is called as a unit vector. युनिट वेक्टर म्हणजे काय असेल, असा वेक्टर आहे ज्याचं मॅग्निट्यूड किती आहे, युनिट मॅग्निट्यूड आहे आणि गिव्हन डायरेक्शनमध्ये आहे, त्याला काय म्हणायचं, युनिट वेक्टर. जसं आपण झिरो वेक्टर बघितला, अ वेक्टर हॅविंग झिरो मॅग्निट्यूड इन गिव्हन डायरेक्शन इज कॉल्ड ॲज झिरो वेक्टर. तसंच सेम अ वेक्टर हॅविंग युनिट मॅग्निट्यूड इन गिव्हन डायरेक्शन इज कॉल्ड ॲज अ युनिट वेक्टर. म्हणजे याची मॅग्निट्यूड ही किती असते, तर युनिट मॅग्निट्यूड, युनिट म्हणजे किती, तर 1 युनिट. जसं की सपोज लेंथ असेल तर 1 मीटर असेल, बरोबर. मास आहे का वेक्टर, नाही. डिस्प्लेसमेंट म्हणतो ना आपण, डिस्प्लेसमेंट हा वेक्टर आहे. मग डिस्प्लेसमेंट सपोज 1 मीटर आहे तर हा झाला युनिट वेक्टर, बरोबर. वेलॉसिटी 1 मीटर पर सेकंद आहे तर तो झाला युनिट वेक्टर. येतं लक्षात. म्हणजे असा वेक्टर ज्याची मॅग्निट्यूड किती आहे, 1 युनिट, त्याला काय म्हणायचं, युनिट वेक्टर. युनिट वेक्टर जो आहे तो कसा रिप्रेझेंट केला जातो बघा, यू कॅप हा त्याचा सिम्बॉल आहे. त्याचा सिम्बॉल काय असतो, यू कॅप. ओके, यू आणि त्याच्याबरोबर काय लिहायची, कॅप लिहायची. हा काय इंडिकेट करेल, युनिट वेक्टर इंडिकेट करेल. बघा आता सपोज एखादा वेक्टर आहे पी बार, तर हा वेक्टर कसा रिप्रेझेंट केला जाईल, वेक्टर हा कसा रिप्रेझेंट केला जातो, तर त्याची मॅग्निट्यूड आणि प्लस काय असते, डायरेक्शन. म्हणजे वेक्टर इज इक्वल टू काय, मॅग्निट्यूड प्लस इट्स डायरेक्शन. त्याशिवाय वेक्टर तयार होईल का, नाही. वेक्टरला स्वतःचं काय आहे, मॅग्निट्यूडसुद्धा आहे आणि वेक्टरला स्वतःची डायरेक्शनसुद्धा आहे. आणि मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन हे दोन्ही एकत्र आलं की मग काय तयार होतं, तर वेक्टर तयार होतो. मग सपोज हा पी बार हा एक वेक्टर आहे, हां. मग त्याचं मॅग्निट्यूड सपोज पी आहे. पी म्हणजे काय, त्या पी बारचं मॅग्निट्यूड आहे. मग याचे डायरेक्शन काय असेल बघा, तर यू पी कॅप. बघा पी बार हा वेक्टर तयार कसा झाला, तर त्या वेक्टरचं मॅग्निट्यूड पी आहे आणि यू पी कॅप ही त्याची काय आहे, डायरेक्शन. आणि मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन हे दोन्ही एकत्र आले की मग काय तयार होतो, गिव्हन वेक्टर तयार होतो. सपोज मला वेक्टर लिहायचा आहे ए बार, तर ए बार कसा लिहिला जाईल, ए बारचं मॅग्निट्यूड आहे ए आणि यू ए कॅप हा काय आहे, तर युनिट वेक्टर आहे. म्हणजे काय, तर पी बार हा वेक्टर कसा बनला, तर पी बारचं मॅग्निट्यूड पी आणि पी बारची डायरेक्शन यू पी कॅप. ए बार हा वेक्टर कसा तयार झाला, तर ए बारचं मॅग्निट्यूड ए आणि याची डायरेक्शन जी आहे ती कशी दाखवायची, यू ए कॅप. सेम तसंच एम बार हा एक वेक्टर आहे, तर एम हे त्याचं मॅग्निट्यूड असेल आणि यू एम कॅप हे काय असेल, त्याची डायरेक्शन असेल. म्हणजे युनिट वेक्टरचा यूज काय असतो, तर गिव्हन वेक्टरची डायरेक्शन रिप्रेझेंट करायची, बरोबर. कारण युनिट वेक्टरचं मॅग्निट्यूड किती आहे, 1 युनिट आहे, बरोबर. युनिट वेक्टरचं मॅग्निट्यूड किती असतं, 1 युनिट एवढं असतं. मग त्या 1नी सपोज याची व्हॅल्यू आहे 1, त्यानं तुम्ही ह्याला मल्टिप्लाय केलं तर याच्या मॅग्निट्यूडमध्ये काही फरक पडेल का, नाही. म्हणजे 1 × 5 केलं तर ॲन्सर किती असणार, 5. इथं सपोज 10 आहे तर 10 × 1 करा, ॲन्सर 10 असेल. म्हणजे युनिट वेक्टरचं मॅग्निट्यूड 1 आहे, त्याच्यामुळं ह्या मॅग्निट्यूडला मल्टिप्लाय केलं तरी काही फरक पडेल का ॲन्सरमध्ये, नाही. याचा अर्थ काय, तर हा जो वेक्टर आहे युनिट वेक्टर हा फक्त कशासाठी यूज केला जातो, तर डायरेक्शन रिप्रेझेंट करण्यासाठी यूज केला जातो. तो म्हणजे मल्टिप्लाय झाला म्हणून या वेक्टरच्या मॅग्निट्यूडमध्ये काहीही फरक पडत नाही. म्हणजे युनिट वेक्टर रिप्रेझेंट्स द डायरेक्शन ऑफ द गिव्हन वेक्टर. मग आता सपोज मला हा लिहायचा आहे वेक्टर यू पी कॅप लिहायचा आहे, म्हणजेच युनिट वेक्टर आहे कुणाच्या डायरेक्शनमधला, तर पी बार या वेक्टरच्या डायरेक्शनमधला युनिट वेक्टर हा यू पी कॅप आहे. कसा लिहायचा, तर पी बार अपॉन पी. ओके, सेम असंच हा यू ए कॅप लिहायचा आहे मला, यू ए कॅप इक्वल टू कसा लिहायचा बघा, तर ए बार अपॉन ए करायचं. त्यानंतर सेम असंच ह्याचं लिहायचं आहे यू एम कॅप. यू एम कॅप कसा लिहायचा, तर एम बार अपॉन एम करायचं. म्हणजे इथे आपण काय केलं, तर वेक्टर डिव्हायडेड बाय इट्स मॅग्निट्यूड. वेक्टरला त्याच्या मॅग्निट्यूडनं डिव्हाइड केलं की आपल्याला काय मिळतो, युनिट वेक्टर मिळतो, बरोबर. हियर यू पी कॅप इज द युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ पी बार.
ओके. मग पी बार म्हणजे हा वेक्टर आहे, त्याला त्याच्या मॅग्निट्यूडनं डिव्हाइड केलं, मग आपल्याला काय मिळालं, त्याचा डायरेक्शन वेक्टर मिळाला. सेम तसंच ए बार अपॉन ए केलं म्हणजे ए बार या वेक्टरला त्याच्या मॅग्निट्यूडनं डिव्हाइड केलं की आपल्याला काय मिळतो, युनिट वेक्टर. कोणाच्या डायरेक्शनमधला, ए बारच्या. सेम तसंच एम बार अपॉन एम केलं तर आपल्याला यू एम कॅप मिळतो म्हणजे युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ वेक्टर एम बार. म्हणजे युनिट वेक्टर कशासाठी यूज केला जातो, तर फॉर रिप्रेझेंटिंग द डायरेक्शन ऑफ गिवन वेक्टर. ओके. युनिट वेक्टर म्हणजे काय, डेफिनिशन काय असणार, अ वेक्टर हॅविंग युनिट मॅग्निट्यूड इन गिव्हन डायरेक्शन इज कॉल्ड ॲज द युनिट वेक्टर. It is represented by the symbol u cap. Its value is 1 unit. ओके. त्याची व्हॅल्यू किती असते, 1 युनिट एवढी असते. त्यानंतर वेक्टर तयार कसा होतो, तर मॅग्निट्यूड इंटू डायरेक्शन. म्हणजे युनिट वेक्टर कशासाठी यूज करतोय आपण, तर गिव्हन वेक्टरची डायरेक्शन रिप्रेझेंट करण्यासाठी. मग युनिट वेक्टर फाइंड आउट कसा करायचा, तर वेक्टर डिव्हायडेड बाय इट्स मॅग्निट्यूड. वेक्टरला त्याच्या मॅग्निट्यूडनं डिव्हाइड केलं की मग आपल्याला काय मिळतो, तर युनिट वेक्टर मिळतो. सगळ्यांना समजलं का बघा. आता इथे आपण वेक्टरचे किती टाईप्स बघितले, तर फर्स्ट टाईप जो होता, एक सांगायचं राहिलं बघा, युनिट वेक्टर्स जे आहेत ते कशासाठी यूज केले जातात, तर डायरेक्शन रिप्रेझेंट करण्यासाठी. सपोज एक्स ॲक्सिस आहे, पार्टिकल हा एक्स ॲक्सिसवर मूव्ह होतो आहे, तर त्याच्यासाठी युनिट वेक्टर यूज केला जाईल आय कॅप. वाय ॲक्सिसवर पार्टिकलचं मोशन असेल तर जे कॅप आणि झेड ॲक्सिसवर मूव्ह होत असेल तर के कॅप. असे 3 युनिट वेक्टर यूज केले जातील. जर तुम्ही असं लिहिलं 5 आय कॅप, 5 आय कॅप काय इंडिकेट करेल, तर 5 हे मॅग्निट्यूड आहे आणि डायरेक्शन कोणती आहे, आय म्हणजे एक्स ॲक्सिस. ओके. म्हणजे याच्यामध्ये मॅग्निट्यूड किती आहे, 5. ओके. आणि डायरेक्शन कोणती आहे याची, तर पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. त्यानंतर सपोज असं लिहिलं असेल -5 आय कॅप. -5 आय कॅप याचा अर्थ काय सांगा मला, मॅग्निट्यूड किती असणार याची, मॅग्निट्यूड 5 आणि डायरेक्शन जी आहे ती काय असणार सांगा बरं. आता इथं -आय आला, -आय म्हणजे निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. कळलं का बघा. आय हा सिम्बॉल यूज केला जातो कोणत्या ॲक्सिससाठी, एक्स ॲक्सिससाठी. जे कोणासाठी यूज करायचा, वाय ॲक्सिस. के कोणासाठी यूज करायचा, झेड ॲक्सिस. आय कॅप, जे कॅप, के कॅप, these are the unit vectors which are used for representing x direction, y direction and z direction. Suppose particle is moving along positive x axis, then we use I cap. Negative x axis minus I cap. Same बघा, I cap आणि मायनस आय कॅप. त्यानंतर सेम असंच काय असेल, जे कॅप आणि मायनस जे कॅप. सेम असंच काय असेल, के कॅप आणि मायनस के कॅप. म्हणजेच काय, आय मायनस आय काय इंडिकेट करेल, पॉझिटिव्ह एक्स निगेटिव्ह एक्स. जे मायनस जे पॉझिटिव्ह वाय निगेटिव्ह वाय. के मायनस के पॉझिटिव्ह झेड निगेटिव्ह झेड. आलं लक्षात सगळ्यांच्या. सपोज तुम्हाला असं दिलं असेल की पार्टिकलची व्हेलॉसिटी V1 बार आहे 5 आय कॅप आणि V2 बार आहे -5 जे कॅप. तर आता सांगा मला V1 बार किती आहे, 5 आय कॅप. याचा अर्थ इथं असणारा पार्टिकल फर्स्ट केसमध्ये व्हेलॉसिटी V1 बार 5 आय कॅप आहे. तर याचा अर्थ काय, व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड किती, 5 मीटर पर सेकंड आणि डायरेक्शन कोणती, पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन. त्यानंतर V2 बार इक्वल टू आहे -5 जे कॅप. म्हणजे सेकंड पार्टिकलची व्हेलॉसिटी -5 जे कॅप आहे. याचा अर्थ काय, मॅग्निट्यूड आहे 5 मीटर पर सेकंड पण डायरेक्शन आहे -j. -j म्हणजे कोणता ॲक्सिस आला, निगेटिव्ह वाय ॲक्सिस आला. मला सगळ्यांच्या लक्षात. मग अशा प्रकारे आज आपण कोणते कोणते व्हेक्टर्स बघितले. स्केलर व्हेक्टर म्हणजे काय ते बघितलं. व्हॉट इज अ स्केलर, a physical quantity which is having only magnitude and not having direction is called as a scalar.
लेंथ, मास, टाईम, टेम्परेचर हे काय आहेत तर स्केलर आहेत. त्यानंतर व्हेक्टर म्हणजे काय? अ फिजिकल क्वांटिटी विच इज हॅव्हिंग बोथ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन इज कॉल्ड ॲज अ व्हेक्टर. बरोबर, जिला मॅग्निट्यूड पण आहे आणि डायरेक्शन पण आहे अशा क्वांटिटीजला काय म्हणायचं? व्हेक्टर असं म्हणायचं. व्हेक्टर रिप्रेझेंट करण्यासाठी कोणता सिम्बॉल यूज केला जातो? ॲरो हा सिम्बॉल यूज केला जातो. बरोबर. त्यानंतर पुढे आपण काय पाहिलं तर व्हेक्टरचे टाईप्स कोणते असतात. फर्स्ट टाईप कोणता असतो व्हेक्टरचा तर झिरो व्हेक्टर. असा व्हेक्टर की ज्याची मॅग्निट्यूड 0 आहे, पर्टिक्युलर डायरेक्शन आहे, त्याला काय म्हणायचं आहे? झिरो व्हेक्टर. सेकंड व्हेक्टर कोणता बघितला? रिझल्टंट व्हेक्टर. रिझल्टंट व्हेक्टर इज अ सिंगल व्हेक्टर विच प्रोड्युसेस द सेम इफेक्ट ॲज प्रोड्युस्ड बाय ऑल व्हेक्टर्स टुगेदर. ओके, त्याचा सिम्बॉल काय असतो? कॅपिटल आर बार. त्यानंतर बघितलं इक्वल व्हेक्टर्स. इक्वल व्हेक्टर्स म्हणजे काय असतात तर ज्यांचं मॅग्निट्यूड सेम आहे, डायरेक्शन सेम आहे, सेम फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंट करतात अशा व्हेक्टर्सला काय म्हटलं जाईल तर इक्वल व्हेक्टर्स. निगेटिव्ह व्हेक्टर्स काय असतील तर असे दोन व्हेक्टर्स आहेत, सेम फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंट करतात, मॅग्निट्यूड सेम आहे पण डायरेक्शन्स अपोजिट आहेत, अशा व्हेक्टर्सला तुम्ही निगेटिव्ह व्हेक्टर म्हणू शकता. त्यानंतर पुढे आपण कोणता बघितला आणखीन? पोझिशन व्हेक्टर. पोझिशन व्हेक्टर म्हणजे काय असतो तर जो व्हेक्टर पार्टिकलची गिव्हन कोऑर्डिनेट सिस्टीममधली पोझिशन दाखवतो त्या व्हेक्टरला काय म्हणायचं? पोझिशन व्हेक्टर. आणि लास्ट आत्ता कोणता बघितला? युनिट व्हेक्टर. युनिट व्हेक्टर म्हणजे काय तर अ व्हेक्टर हॅव्हिंग युनिट मॅग्निट्यूड इन पर्टिक्युलर डायरेक्शन इज कॉल्ड ॲज द युनिट व्हेक्टर. ओके, युनिट व्हेक्टर म्हणजे काय असतो? युनिट मॅग्निट्यूड आहे 1 युनिट आणि पर्टिक्युलर डायरेक्शन आहे, त्याला काय म्हणायचं आहे? युनिट व्हेक्टर. युनिट व्हेक्टर हा कशासाठी यूज केला जातो तर गिव्हन व्हेक्टरची डायरेक्शन रिप्रेझेंट करण्यासाठी. यू कॅप या सिम्बॉलनी तो रिप्रेझेंट केला जाईल. एक्स वाय झेड या 3 ॲक्सिससाठी आय कॅप, जे कॅप, के कॅप असे 3 युनिट व्हेक्टर्स यूज केले जातात. त्यानंतर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, प्लस आय, मायनस आय पॉझिटिव्ह एक्स आणि निगेटिव्ह एक्ससाठी यूज केले जातील. प्लस जे, मायनस जे पॉझिटिव्ह वाय डायरेक्शन, निगेटिव्ह वाय डायरेक्शन रिप्रेझेंट करण्यासाठी यूज केले जातील. आणि प्लस के आणि मायनस के हे पॉझिटिव्ह झेड ॲक्सिस आणि निगेटिव्ह झेड ॲक्सिस रिप्रेझेंट करण्यासाठी यूज केले जातील. ओके, हे आत्ता आपण सगळं बघितलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट पार्ट आपण बघूया. ओके.